आणि आता प्राइम टाइमला सुरुवात करूयात। एक मोठी बातमी, 16 आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी पार पडली आणि यावेळी तब्बल 1.5 तास शिंदे गटानं तर पावणे 2 तास ठाकरे गटानं युक्तिवाद केलाय। यावेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर देखील शिंदे गटानं आक्षेप घेतलाय। तसंच पुरावे सादर करण्यासाठी मुदत देण्याची मागणी शिंदे गटानं केलेली आहे। मात्र हा केवळ वेळकाढूपणा असल्याचं ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हटलंय। दरम्यान पुढील 2 नोव्हेंबरला आता सुनावणी होणार आहे। पुरावा शपथपत्र एव्हिडन्स या प्रकरणामध्ये आम्हाला द्यायचं आहे असं शिंदे गटाच्या बाजूने आम्ही मांडलं। उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने त्यांच्या वकिलांचं म्हणणं होतं की एव्हिडन्स जर मांडायचा असेल त्यांचा एव्हिडन्स क्लोज करा असं आमचं म्हणणं होतं, कारण त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला कुठला एव्हिडन्स द्यायचा नाही, ही केस अशीची अशी संपवा। सुप्रीम कोर्टात जे काय डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या आधारावर, ज्या काय ॲडमिटेड फॅक्ट्स आहेत त्याच्या आधारावर आमचं म्हणणं असं होतं की नाही, आम्हाला एव्हिडन्स द्यायचा आहे आणि आम्ही जी काय त्यांच्या बाजूने मुद्दे मांडलेले आहेत ते खोडून काढण्यासाठी म्हणून आमच्या बाजूने पुरावा घेणं आवश्यक आहे। आम्ही सादर केलेली आहेत ती जर आपण ताबडतोब मान्य केली, कारण ती मॅटर ऑफ फॅक्ट्सवरती आहेत, ते सगळं त्याची सिद्ध करण्याची आम्हाला गरज नाही आणि आपण केवळ कागदपत्रांच्या आधारावर, ही समरी इन्क्वायरी असल्यामुळे कागदपत्रांच्या आधारावरती ताबडतोब याचा निर्णय द्यावा। समोरच्या बाजूने आम्हाला साक्षी पुरावे हजर करायचे आहेत, या बाजूवर युक्तिवाद झालेला आहे। आता सुनावणी पुढे 3 तारखेला ठेवली आहे, त्या दिवशी याच्या बाबतीतला अंतिम निकाल देतील। पुढची बातमी पाहूयात। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या 3 ते 4 वाहनांची मुंबईमध्ये तोडफोड करण्यात आली। तोडफोडीमुळे संतप्त झालेल्या सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी केली आहे। तर सदावर्तेंकडून सुरुवातीपासूनच आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याकडे जरांगे पाटलांनी लक्ष वेधलं। मला हेच सांगायचंय, क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट सेक्शन 7 नुसार बस झालं। ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थ पडले अशा जरंगेला तातडीने अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा। सत्तेचा गैरवापर जास्तीचा त्यांना करून देऊ नका, ही मालकाला विनंती आहे आमची। त्यांना थोडंसं तुमचाच गेम करायला लागले, काय तुम्हीच मोठं त्यांना केले, ते तुमचाच गेम करायला लागले, तुमच्या सरकारचा गेम करायला लागले। कारण जनता तुमच्या विरोधात जायला लागली, जनता तुम्हाला मानणारी होती, हे असे पाळलेत तुम्ही आणि हे शांतताप्रिय चाललेल्या आंदोलनाला पहिल्यापासून बदनाम करायचं काम करतायत। गाड्या फोडण्याचं, चुकीचा काळ शोधून तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनाही मला सांगणे। आणि दुसरा मला हे प्रश्न आज आपल्या माध्यमातून विचारायचा आहे, जरंगे 2 गोष्टीचं उत्तर सकाळपासून देऊ शकलेले नाहीत। हेच का न झेपणारं न पेलणारं, हीच होती का ती शांततेची लढाई? आणि मला परत सुप्रिया सुळेंना विचारायचं, आमच्या ताईंना, सुप्रिया ताईंना, बघा आता कसा वकिलांचा करेक्ट कार्यक्रम करते, हाच तो कार्यक्रम आहे का? गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी 3 जणांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। गाड्यांची तोडफोड करणाऱ्या मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठेंना जामीन दिलाय। प्रत्येकी 5,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय। पण तिघांना जामीन मंजूर केला असला तरी त्यांना मुंबईमध्ये येण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे। केसमध्ये सगळे जे ऑफेन्सेस आहेत ते बेलेबल आहेत, ते कोणत्याही प्रकारे कॉग्नायझेबल ऑफेन्सेस नाही आहेत आणि हे पटवून देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आणि या आर्ग्युमेंटच्या बेसवर न्यायालयाने आपला निर्णय तिथे दिलेला आहे। त्यांना इथे आज 5,000चा जामीन प्रत्येकी आणि त्या कोर्टाच्या परवानगीशिवाय मुंबई या परिक्षेत्रात ते येणार नाहीत आणि कोर्टाच्या परवानगीनेच ते मुंबईमध्ये दाखल होतील। या 2 अटींवर तिथे त्यांना आज त्यांची मुक्तता केलेली आहे।
पुढची बातमी पाहूया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे पुन्हा चर्चेत आलेत. मंगेश साबळे यांनी मुंबईमध्ये येऊन ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड केली आणि या प्रकरणी मंगेश साबळेंसह तिघांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. पण याआधी देखील मंगेश साबळे हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि अजित यांच्यासोबत मंगेश साबळे सुद्धा उपस्थित आहेत. थेट जाऊयात अजित यांच्याकडे. अजित, नक्कीच ज्या तिघांवरती आरोप केले गेले होते त्यांना अटक आणि त्यांना जामीन झालेला आहे. हेच ते तिघ आहेत, मंगेश साबळे, राजू साठे आणि वसंत बनसोडे. हे 3 युवक आहेत. त्यांनी आज सकाळी येऊन सदावर्ती जे आहेत त्यांची गाडीची तोडफोड केली होती. आपण त्यांना थेट विचारूया. मंगेश, याआधी देखील या सगळ्या आंदोलनातून तू सक्रिय होतास, पण आज असं काय झालं आणि का असं तुझा बांध फुटला की तुला हे सगळं गाडी फोडावीशी वाटली? ज्या मराठ्यांचं रक्त या महाराष्ट्राच्या मातीत सांडलं ते मराठे माजूर आहे. ज्या मराठ्यांना आज आरक्षणाची गरज आहे, ज्या मराठ्यांच्या शेतीतला माल आज दुष्काळामुळे वाळून गेलाय, त्यांच्या पोरांना शिक्षणासाठी आज पैसा नाहीये. कसं डॉक्टरेट करायचं, कसं MBBS करायचं, कसं या ठिकाणी मराठ्यांसमोर असताना मराठ्यांनी एकीने लढा उभा केला, सभा घेतली आणि त्या सभेला जत्रा म्हणायचं. ज्या समाजाला आज आरक्षणाची गरज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे मागास असलेल्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आज बेरोजगार म्हणून फिरत असलेल्या तरुणांना आरक्षणाची गरज आहे. हालाकीची परिस्थिती मराठा समाजाची असताना, मराठा समाज रस्त्यावर असताना त्या समाजाला आरक्षण मिळूच देणार नाही हे वक्तव्य करणं आणि मराठा समाजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेणं आणि मराठा समाजाचं आरक्षण गेल्यापासून. मला एक गोष्ट विचारायची आहे. संपूर्ण जगाने मोर्चे पाहिले, मूक मोर्चे निघाले, संपूर्ण जगाने तारीफ केली, पण सध्या असं काय होतंय की या पद्धतीनं तोडफोड करणं किंवा व्हायलन्स पद्धतीनं सगळे मराठा आंदोलक जे किंवा मराठा तरुण तुम्ही जे आहात ते अशा पद्धतीने का वळताय? कारण शासन शब्द पाळत नाहीये आणि समाजकंटक काही लोक आहेत ते आमच्या भावना भडकावतायत आणि आमचे जे बांधव आहेत ते आत्महत्या करतायत. काहीतरी करावं लागतंय, नाहीतर अजून बांधवांचा जीव जाईल म्हणून आम्ही. पण जे आरक्षण मिळायचं आहे, आधी दिलं होतं, सरकार म्हणते की आम्हाला आधी दिलं होतं, मधल्या काळात पोटात टिकलं नाही, पुन्हा देण्याचा प्रयत्न आहे. असं आरक्षण द्यायचंय जे पुन्हा कायम टिकून राहील असं आरक्षण द्यायचंय. मग सबुरीने का घेतलं जात नाही? कसं आहे, दिवस वाढत चाललेली. आता आमची पिढी तर गेली. आरक्षणाची गरज खरं तर खूप दिवसांपासून मराठा समाजाला आहे, पण आता खरी आमची एक पिढी गेली असल्या कारणाने आमची एक पिढी जाऊ द्या, पण भविष्यात येणारी जी पिढी आहे. पण वाटतं नाही का केसेस अंगावर होतील, ज्यावेळेस आरक्षण मिळेल त्यावेळी तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल का? कारण अंगात तुमच्या केसेस पडले. आता नाही, केसेस झाले तर झाले ना. आम्हाला कुठे शिक्षण करून कुठे नोकरी लागायचं? आता आमचं वय झालंच ना. आता 32-33 वय माझं झालं. 40 नंतर मला कुठं कोण नोकरी देणार आहे? पण भविष्यात जेव्हा आमच्या युवकांची जी गैरसोय होऊ नये आरक्षणामध्ये, म्हणूनच भविष्याच्या पिढीसाठी आता आमचं तर गेलंय, आम्ही समाजासाठीच अर्पण झालोय. त्यांना पण हा मार्ग योग्य वाटतो का? कधी कधी मार्ग स्वीकारावे लागतात. ज्या वेळेला शांतता सुद्धा कधी कधी कामाची नाही. आम्ही शांततेत संयमानं आंदोलन करतोय. आमची भूमिका एकच आहे की आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, कुठल्या आरक्षणाच्या विरोधात नाही. असं असताना देखील सदावर्ती सारखे, भुजबळ सारखे लोक येतात, मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करतात. त्यांना दाबलं पण पाहिजे. नक्कीच सरकारने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेतलं पाहिजे, पण कुठेतरी मुख्यमंत्री असतील किंवा सत्ताधारी असतील, याचबरोबर विरोधकही अनेक असे जे आहेत त्यांनी सांगितलेलं की सबुरीने जर आपण घेतलं तर या सगळ्या गोष्टी सुटतील. शेवटी हा सगळा विषय जो आहे हा कायम टिकणारा विषय आहे आणि कायम टिकला पाहिजे, या मार्गाने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत असं सरकारचं म्हणणं आहे. विरोधक म्हणतात की जादूची कांडी का तुमच्याकडे, तुम्ही लगेच देणार आहे का? कुठेतरी आता हा मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे, हा जो एक मुकमोर्चा होता ज्याला संपूर्ण जगाने नावाजलं होतं, तो आता कुठेतरी वेगळ्या मार्गाने चाललाय का याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. खरंय. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत नेमका काय निर्णय होतो किंवा सरकारची नेमकी काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. तिकडे शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर होते. शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं असा प्रश्न विचारून युती सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी राज्य सरकारनं सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं कौतुक केलं.
महाराष्ट्र में किसानों के नाम सिर्फ और सिर्फ राजनीति की है। महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं। किसान के लिए क्या किया? 7 साल में देश भर के किसानों से सिर्फ 3.5 लाख करोड़ रुपए का एमएसपी पर अनाज खरीदा, जबकि हमारी सरकार 7 वर्षों में एमएसपी के रूप में इतने ही समय में 13.5 लाख करोड़ रुपए किसानों को दे चुकी है। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांवर केलेल्या या टीकेवर आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात ते नेमकं काय म्हटले. त्यांनी कृषी खात्याचा अभ्यासच केलेला नाही. जो देश जगभर अन्नासाठी लाईनीत उभा राहायचा, धान्यासाठी लाईनीत उभा राहायचा, तो देश स्वयंपूर्ण तर झालाच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती 36 देशांना आपण धान्य आयात करत होतो. शिर्डीमध्ये विविध विकास कामांच्या लोकार्पणाच्या वेळी मोदींनी जाहीर सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मोदींनी यावेळी बोलताना विकास कामांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली आहे. 2014 पूर्वी देशात आर्थिक घोटाळ्यांची चर्चा होती अशी टीका त्यांनी केली आहे. तर आपल्या सरकारमध्ये विकास कामांवर पैसा खर्च होत असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. 14 के पहले भी आप आंकड़े सुनते थे, लेकिन वो आंकड़े क्या होते थे? इतने लाख का भ्रष्टाचार, इतने करोड़ का भ्रष्टाचार, इतने लाख करोड़ का गफला. अब क्या हो रहा है? इतने लाख करोड़ इस काम के लिए खर्च किए गए, इतने लाख करोड़ इस काम के लिए. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर आले होते आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना मोठं आवाहन केले. पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत तर त्यांचं स्वागत आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे असं उद्धव ठाकरे यावेळी म्हटलेत. तसंच मराठा आरक्षणावर खूप लोकांनी बोलून गोंधळ घालू नये असंही उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेसाठी काही लोक तिकडे जात आहेत, पण ही लोक त्यांना ते प्रकरण पटत नाहीये, म्हणून सत्ता आणण्यासाठी, सर्वसामान्य माणसाची आणि न्यायाची सत्ता आणण्यासाठी हे शिवसेनेसोबत येत आहेत. पंतप्रधानांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे. मी त्यांच्यावरती परवा बोललेलो आहे आणि मला असं वाटतं की खूप लोकांनी त्याच्यावरती आता बोलून गोंधळ घालू नये. नेमकेपणाने तो कसा सुटेल त्या दिशेने विचार करण्याची गरज आहे. उगाच म्हणजे आता कोणाला कोणी विचारलं आणि कोणी काही बोलतंय असं त्याचा विचका करू नये. नेमकेपणाने त्याच्यावरती काम करून मराठा समाजाला खरोखर न्याय हा दिला गेलाच पाहिजे ही तर मागणी आमची आहेच. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झालेली आहे आणि या विस्तारात अजित पवार गट गृहनिर्माण खात्यावर दावा करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. शहरी भागासाठी गृहनिर्माण खातं महत्त्वाचं असून अजित पवार गट त्यासाठी आग्रही असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. पाहूया. अजित पवार सत्तेत सहभागी होऊन अवघे 3-3.5 महिने झाले. खरे तर शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर जवळपास वर्षभरानं अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले, पण त्यांनी महत्त्वाची खाती पदरात पाडून घेतली. पुण्याच्या पालकमंत्री पदाकरता अजित पवार अडून बसले होते. चंद्रकांत पाटलांना पुण्याच्या पालकमंत्री पदावरून हटवून भाजपनं अजित पवारांचा तो हट्टही पुरवला. पण आता इच्छुकांना आस लागली आहे ती तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची. या संभाव्य विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं हवी असल्याची चर्चा आहे. त्यातही विशेष करून गृहनिर्माण खात्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकार कोणाचं असो
राष्ट्रवादीला नेहमीच महत्त्वाची खाती हवी असतात मंत्रिमंडळात. मग ते काँग्रेसचं सरकार असो किंवा मवियाचं सरकार, या दोन्ही सरकारमध्ये राष्ट्रवादीनं महत्त्वाचा वाटा तर उचललाच होता. पण या महायुती सरकारमध्ये अजितदादांनी महत्त्वाची 9 खाती उचललीत. वरून उपमुख्यमंत्री होत आणि पुण्याचं पालकमंत्री होत. आता आणखीन एक 10वं कॅबिनेट अजितदादांना हवंय. भाजप तो हट्ट पुरवणार का हेच पाहायचं. सध्या महायुती सरकारमध्ये गृहनिर्माण खातं भाजपचे मंत्री अतुल सावेंकडे आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आपल्याकडील हे खातं अजित पवार गटाला देण्यास तयार होईल का? कारण यावर बोलताना भाजप नेत्यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते. या खात्यावर त्याची नजर आहे का, त्या खात्यावर त्याची नजर आहे का, याच्यावर आम्ही कधीही पडत नाही. पार्टीचे वरिष्ठ नेते जे ठरवतील त्या पद्धतीने पक्ष पुढे चालेल. महायुती सरकारमध्ये अजित पवारांच्या एंट्रीमुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रमाणेच भाजपचेही काही मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. सातारा आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा त्यामुळेच अद्यापही सुटू शकलेला नाहीये. अशातच आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही अजित पवार गटाला सत्तेत समान वाटा दिल्यास आम्ही काय करायचं, असा प्रश्न भाजपतील इच्छुक खासगीत विचारतायत. पण आगामी लोकसभा जिंकण्याकरता भाजपच्या दिल्लीश्वरांनी अजित पवारांना सोबत घेतलंय. या पार्श्वभूमीवर भाजप गृहनिर्माण सारख्या महत्वाच्या खात्यावर पाणी सोडणार का, हाच खरा प्रश्न आहे. पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच प्राईम टाइम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.